ओम श्री परमात्मने नमः. स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन आपण क्रमशः ऐकत आहोत. आज ऐकूया साधक संवाद या प्रवचनमालेतील दुसरं प्रवचन, निर्भय निश्चिंत निवांत निरार्त याचा भाग दुसरा. कालच्या प्रवचनाचा विषय जो मांडलेला होता, तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या आधारे आणि इतर संतांच्या विचारांच्या आधारे, तो थोडक्यात सांगायचा झाला तर जीवन कसं जगावं याच्या संदर्भामध्ये तुकाराम महाराजांनी आपली भूमिका त्यात मांडलेली आहे. आणि विवेचनाचा सार समर्थांच्या शब्दामध्ये मी म्हणेन, स्वार्थ सांडूनी प्रपंचाचा, हव्यास धरला परमार्थाचा, अंकित होईन सज्जनाचा, म्हणे तो मुमुक्षू. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करणाऱ्या माणसाची भूमिका काय असावी? आम्ही नुसता परमार्थ करतो, पूजा अर्चा करतो, ध्यानधारणा करतो, जप करतो, अमकं करतो, तमकं करतो. म्हणजे माणूस पारमार्थिक होतोच असं नव्हे, हे लक्षात घ्या. लोकांना बाह्यातकारी असणाऱ्या गोष्टींचं आकर्षण फार असतं. खऱ्याखुऱ्या अर्थानं तुम्हाला पारमार्थिक जीवन जगायचंच असेल तर आपल्याकडे पहिली अट आहे, ती ही की स्वार्थ सांडूनी प्रपंचाचा. प्रपंच हा स्वार्थावरच आधारलेला आहे, मोहावर आधारलेला आहे. प्रपंच टाकू नका, पण प्रपंचातला असणारा स्वार्थ, लोभ, आसक्ती ही टाकता येते, ती टाका. आणि मग हव्यास धरायचाच असेल तर तो परमार्थाचा धरायचा. या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे. समर्थांची अशी ओवी आहे, उत्तम अवस्था प्राप्त करून घ्यायची, नरदेहाचा उपयोग करायचा आणि उत्तम स्थिती प्राप्त करून घ्यायची. मग त्या उत्तम स्थितीप्रत जाण्याकरता मी माझ्या जीवनाची प्रयोगशाळा करेन. मी नानाविध तऱ्हेचे प्रयोग करेन आणि अतिशय श्रेष्ठ, अतिशय उच्च, जेरे शास्त्रींचा शब्द वापरायचा झाला तर अत्यंत रमणीय असं जीवन मी जगेन. जेरे शास्त्री यांना रमणीय हा शब्द फार प्रिय होता, ज्यामध्ये सतत रममाण होऊन राहावं असं जीवन. असं जीवन मी जगेन हा ध्यास ज्याला लागलेला आहे तो. आणि त्याचं दुसरं लक्षण त्यांनी सांगितलं, अंकित होईन सज्जनांचा. साधू संत सज्जन यांचा मी अंकित होईन, बाकीच्यांचा नव्हे. राजकारण्यांचा, समाजकारण्यांचा, शिक्षणतज्ज्ञांचा, साहित्यिकांचा नव्हे. कोण तुमच्या जीवनाला सम्यक मार्गदर्शन करू शकेल? आपल्याकडच्या हजारो वर्षांच्या परंपरेनं दिलेलं उत्तर आहे, संत. हे तुमच्या जीवनाची दिशा दाखवून देतात. महाभारतामध्ये तो मोठा मार्मिक प्रसंग आहे की युधिष्ठिर पाणी आणण्याकरता त्या तलावावर गेला. त्या तलावावर यक्षाची सत्ता होती. त्याला पाणी द्यायचं होतं, घ्यायचं होतं, पण यक्षानं अट घातली की मी विचारतो त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे, तरच तुला इथलं पाणी मिळेल. ती उत्तरं समाधानकारक असली पाहिजेत, अचूक असली पाहिजेत. धर्म म्हणाला, विचार प्रश्न काय विचारायचे ते. मग यक्षानं एक मार्मिक प्रश्न विचारला की दिशा कोणती? कोणत्या दिशेनं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करावा? कुठून प्रेरणा घ्यावी? कोणत्या प्रकाशात जीवनाची वाटचाल करावी? असा त्याचा खरा अर्थ आहे. आणि मग धर्मराज उत्तर देतो, संतोदिक. संत हीच सर्वात श्रेष्ठ असणारी दिशा. संतांच्या दिशेनं जीवन जगण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जीवनातल्या सगळ्या समस्या आपोआप मिटून जातील. जीवन सर्वार्थानं धन्यतेचं, कृतार्थतेचं होऊ शकेल. म्हणून इथं सांगितलं, अंकित होईन सज्जनांचा. असं जो म्हणे तो मुमुक्षू. आदर्श जीवन जगण्याची अत्यंत तीव्र इच्छा, तीव्र लालसा मनामध्ये धरून उदात्त जीवन जगण्याकरता ज्याला प्रेरणा मिळते आहे, तोच खरा मुमुक्षू.
आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.